अखंड यावेन पाखंडने काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची दे तुका म्हणे आता दे संत संग तुका म्हणे आता दे संत संग तुझे नामे रंग भरू म्हणा अंतरे विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची दे श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हे श्री संताचे माता चरणावरी संताचे माता चरणावरी संताचे माता चरणावरी संताचे हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हरे तुझे नाम गायन अखंड यावेन पाखंड नेणे काही अंतरी विश्वास अखंड नामाचा काया मने वाचा हेची दे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी आज निवडलेला अभंग जगतवंदे जगद्गुरु तुकोबारायांचा नामपर असा हा अभंग आज सेवेसाठी आपल्या पुढे ठेवलेला आहे. निमित्त काय पुरुषोत्तम मासा निमित्त होणारा हा अखंड हरिनाम हा आणि त्या सप्त्यातला हा दुसरा दिवस गुरुवर्यांची सेवा दादांची सेवा समजून सेवक या नात्यानं आपल्या पुढे उपस्थित आहे. प्रति अधिक मासाला पुरुषोत्तम मासाला
पहिलं एक महिना हा कार्यक्रम या ठिकाणी व्हायचा. कुठं त्यावेळेला कार्यक्रम नसायचे, आवर्जून सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. आता आपल्या सभोवतीत महिन्याचे कार्यक्रम आज पार पडत आलेले आहेत. मग आता इथं जर महिनाभर असलेला सप्ताह जर केला तर म्हणजे मग आपल्या या ठिकाणी कोण येणार, हा विचार सगळ्यांमध्ये करून तो एका महिन्याच्या ऐवजी 7 दिवसाचा कार्यक्रम ठरवावं असं सर्वानुमते हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमातला हा दुसरा दिवस या रामलिंग देवस्थानाच्या परिसरामध्ये सभोवती जेवढेही असलेले लहान लहानशी गावं आहेत आणि त्या गावातल्या लहानसोर मंडळींचा भरपूर असलेल्या सभागतरी आहे, पण इथल्या त्या असलेल्या दैवतेवरती हा सगळ्यांचा विश्वास आहे. म्हणून आवर्जून सगळ्यांनी या कार्यक्रमाला आपले हजेरी लावतात, सहकार करतात. दरवर्षी बरेचसे कार्यक्रम या रामलिंग देवस्थानापुढे होत असतात. श्रावणामध्ये शिवनाम सप्ताह, शिवरात्रीच्या वेळा वारकरी संप्रदायाचा सप्ताह, अधूनमधून असलेले कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. तुमच्यासारखाच मीही पण सहभागी होण्यासाठी आज उपस्थित झालो. आता तुमच्याकडे ज्या ज्या गोष्टीची असलेली मदत करण्याची तयारी आहे त्या त्या पद्धतीने तुम्ही मदत केलात. आता माझी जी काही असलेली तयारी आहे, माझ्याकडे जे काही आहे ते मदत म्हणून मी आज असलेलं या ठिकाणी आलो. अभंग तुकोबारायांचा आहे. संप्रदायाप्रमाणे भगवंताच्या रूपाचं वर्णन पहिल्या दिवशी असलेले करावं लागतं, कारण आपण उपासना करणारे असलेले वारकरी आहोत. उपासनेतल्या लोकांना भगवंताचं वर्णन ऐकणं, भगवंताचं स्वरूप पाहणं अति असलेले जीवापाड असलेलं आवडत असतं. म्हणून भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन पहिल्या दिवशी केलंच पाहिजे. मग किती येऊ कसे येऊ, जर नाही आलं तरी आवण का होईना तेवढा घ्यावा लागतो. आणि त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन पहिल्या दिवशी झालेलं आहे. ज्या रूपाचं वर्णन ऐकायला त्यात असलेल्या भगवंताचं नामस्मरणाला ऐकावं लागतं. देवाचं नावही गोड आहे, देवाचं रूपही गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मद प्रेम सर्व काळ. देवाच्या रूपाला पाहण्यासाठी प्रेम लागतं, देवाचं नाव घेण्यासाठी प्रेम लागतं. म्हणून देवा तुझं नामही मला असलेले प्रेमाने घ्यायला यावं आणि तुझं प्रेमाने स्वरूपही पण पाहायला यावं. म्हणून देवाच्या स्वरूपाला पाहिल्याशिवाय समाधान नाही. सगळीकाचे समाधान नव्हे देखिल्या वाचून रूप दाखविरे आता चतुर्भुजाच्या मंडिता. भगवंताचं मूळ स्वरूप तो निर्गुणच आहे. भगवंताला जर भगवंताचं वर्णनच करावं तर निर्गुणातूनच करावं लागेल. हा भगवंत निर्गुणात आहे. निर्गुण या शब्दाचा अर्थ असा, त्याला ना गुण नाही, ना रूप नाही, ज्याला नाम नाही, ज्याला ठाव नाही, ज्याला ठिकाणा नाही, असं ते निर्गुण आहे. आता निर्गुण हे थोडं कठीण आहे बाबा. आम्हाला निर्गुणापर्यंत जावं लागणार आहे, पण म्हणले आपण सहजासहजी निर्गुणापर्यंत जाऊ शकत नाही, कारण कळतच नाही. निर्गुण आम्हाशी कळेना, नाही तरी संताशी शरण जाणा.
निर्गुण हे असलेलं अवघड प्रश्न आहे, तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणून दया भगवंताला आले आणि तोच निर्गुणाला विटला आणि झाला सगुण. देवाचे दोन्ही रूप देवाचेच आहे. कोणी सगुणच खरं म्हणतं तर कोणी निर्गुणच खरं म्हणतं. कारण हा सगुण निर्गुणाचा वाद अनेक शहाण्या लोकांमध्ये चालतो. पण वारकरी संप्रदाय म्हटला की सगुणही निर्गुणही तो एकच आहे असं साधूंचं म्हणणं आहे ना. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही ना मे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पावधरी येते. हे आपल्याला शंका यायची नाही, कारण सगुण खरं का निर्गुण खरं हे शंका नको आहे. एका एका शब्दामध्ये आपली शंका निरसन झाली. त्याला सगुणही त्यालाच म्हणते, निर्गुणही त्यालाच म्हणते. कारण सगुण हे आमच्यासाठी झाला आहे ना. तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा. कारण आम्ही लोक ना ज्ञान जाणू शकत नाही ना कर्म जाणू शकत नाही. आपल्याकडे असलेले जाणण्यासारखं काही नाहीये. म्हणून आमच्या असलेल्या उद्धारासाठी म्हणून देव असलेले निर्गुणातून तो सगुणाला आला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला शोभा. तुका म्हणे झाला शोभा. तुका म्हणे झाला सोपा. आम्हाला कळेल का हो. जिथं श्रुतीशास्त्र वेडे होते तिथं आमच्या सारख्याने देवाचं वर्णन सांगावं शक्य आहे का सांगा. तुका म्हणे तुझं बानू कैशा परे एक मुख हरे आयुष्य थोडे एकच तोंड आहे म्हणे. ते आयुष्य थोडं आहे. माग अरे ज्याला हजार असलेले तोंड होते, तुझं वर्णन सांगता सांगता त्याच्या जेव्हा चिरल्या 2000 झाल्या. शेष सिनल्या झाल्या काय म्हणून शिल्ला असंच म्हणले वर्णन करता करता शिल्ला. आणि पत्ता लागला का नाही. न लागल्यामुळे त्याचे एक जीवीचे 2 झाले. म्हणजे 1000 जीवीचे 2000 जीव्या झाले. कळला का मग नाही. मग आकळ गे माय कळे ना. कोण म्हणतात माऊली सांग. भगवान कसं आहे आकळ आहे, कारण कोणालाही न कळण्यासारखा आहे. म्हणून त्या भगवंताला आमच्याबद्दल दया आले म्हणून तो निर्गुणाला विटला, निर्गुण टाकून दिला. त्याला कर्मच नव्हतं म्हणून तो आमच्यासाठी असलेला सगुण झालेला परमात्मा तो स्वरूपाने नटून तो विटेवरती उभा टाकला. आणि विटेवरला परमात्मा हे सगुण निर्गुणाचं हे स्थान आहे. कारण हे अनंत अवताराच्या राशी जिथून झालेले तो विटेवरून झालेले आहे. अनंत अवतार जिथं भगवंत घेतलेले ते दुसरीकडे कुठं नाही, तो विटेवरच आहे. मग आता देव दुसरीकडे कुठं आहे का. कारण म्हणले आपला विश्वास बसत नाही. पण म्हणले संत महात्मे म्हणले दुसरीकडे देव कुठंच नाही.
हा एकच देव खरा. तुकोबारायला विचारा, एक विठ्ठलची खरा, येर भाऊगा पसारा. तुकोबारायाचा निर्णय लक्षात ठेवा. तुकोबाराय म्हणजे शेवटचं कोर्ट आहे. आता त्याच्या पुढे निर्णय नाही तुकोबारायांचा. त्याने म्हणले बाबा, एक या विटेवर उभा टाकलेला परमात्मा तोच खरा आहे, आणि बाकीचं कसं आहे? तर म्हणले बाकीचं सगळं पसारा आहे बाबा. म्हणून तो देव दुसरा कोणता नाहीये. कारण म्हणले विटेवर उभा टाकलेला निर्गुणातला देव तो सगुण झाला. विटेवरती स्वरूपाने नटून गळ्यामध्ये असलेले वैजयंती काशे कशेला पितांबर चरणे ब्रिजाचा तोडर देखीला देवो. आनंद असे असलेल्या स्वरूपाने नटून तो विटेवर उभा टाकलेला परमात्मा. आणि त्या स्वरूपाकडे जर लक्ष लागलं, नुसतं देवाला पाहिल्याबरोबर म्हणले अनंत जन्मातलं दुःख नाहीसं होतं बाबा. अनंत जन्माचे विसरलो दुःख पाहता तुझे श्रीमुख पांडुरंगा. कारण म्हणले सगळ्या जगातलं सुख जर कुठं असेल तरी म्हणले तो भगवंताच्या मुखावरती आहे. सुखाचे हे सुख आणि श्रीहरीचे मुख. भगवंताच्या मुखाला पाहिल्याबरोबर, कारण म्हणले ताप हे हरण श्रीमुख चांगले होय. कारण म्हणले अवलोकिता उपजे सुख उभे सन्मुख दृष्टी पुढे न पुरे डोळियाचे धने सकोल कृपेचे सखाने सविता न पुरे वेदवाणे तो हा समचरणे कृपा निधे. असा हा परमात्मा सगुण निर्गुण असलेले स्वरूप नट नाट्य कौशल्य काना सर्व गुण संपन्न असा परमात्मा विटेवर उभा टाकला. आणि त्या भगवंताचं रूप आपल्या हृदयामध्ये बसावं, ते रूप पाहण्यासाठी आपल्याला लालसा लागावी. याच्यासाठी म्हणून पहिल्या दिवशी त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन तुमच्या पुढे केल्या जातं आणि तो झालेला आहे. ज्या भगवंताचं वर्णन केलेले त्याच भगवंताचं नामस्मरण आज असलेले थोडक्यात ऐकायचं. का थोडक्यात म्हटलोय? थोडक्यात म्हणणं बरं होय. कसं झालं, काही लोकांना कळालं, काही लोकांना कळालं. हो, झालेलं झालं. अरे बाबा ते अवघड आहे. म्हणून त्या भगवंताच्या रूपाचं वर्णन आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाचं महत्व आज तुमच्या पुढे आहे. तुकोबाराय म्हणते देवा, आता म्हणले मी दुसरं काही करणार नाही. कारण मला आता कळालेले जगामध्ये एक तुझ्या नावाच्या व्यतिरिक्त बाकीचं जेवढं काही आहे तेवढं ते असलेले विनया जाणार आहे. सगळं सगळं असलेले म्हणले जाणारे वर कधी विलया. अवघाचे आकार ग्रासेला काळे. जेवढं आकार मध्ये तुमच्या दृष्टीला जेवढं काही दिसतं ते नासून जाणार आहे बर. आणि ते काळ असलेले ग्रास करणारे मध्ये तू खाणार आहे. त्या जेवढ्या आकार आहे तेवढ्या आकार. मग हे आकार असलेले नाहीसं झाल्यानंतर तिथं राहणार काय आहे? तर म्हणले या आकाराच्या वेगळं असलेलं देवा तुझं नाम आहे. अवघाचे आकार ग्रासेला काळे एकते निराळे हरीचे नाम. कारण म्हणले या असलेल्या सगळ्या सृष्टीचा एका दिवशी लय होणार आहे, पण त्या वेळेला असलेलं त्या लयाबरोबर ते भगवंताचं नामस्मरण लयाला जाणार नाही. सगळं लयाला जाईल पण म्हणले नामस्मरण लयाला जाणार नाही. म्हणून ते नामस्मरण कसं आहे म्हणले तुकोबाराय म्हणले मी तो नामस्मरण घेणार, बाकीचं काही घेणार नाही. मला दुसरं काहीही नको आहे आणि मला दुसरं एकाने जर सगळं मिळत असेल तर बाकीचं करायची काय गरज आहे सांगा. बाकीचं काय ठेवायची काय गरज आहे? म्हणले एक नामस्मरण जर तुमची इच्छा पूर्ण करत असेल तर म्हणले बाकीचे साधन बाकीचे अनेक काही करायची काय गरज आहे? काय करू नका. तुकोबाराय म्हणले नको तिकडे जाऊच नका. तिकडे काय आहे सांगितलं बरं का. काय म्हणते आणि कनका काय गबाळाचे आणि कनका काय गबाळाचे
गबाळाचे भरी पडो येते थोरी नागवण. एका देवाच्या नावाचे वेगळं जे जे काय तुम्ही करा ते नुसतं गबाळ आहे म्हणून सांगितलं. गबाळ गबाळ शब्द माहित आहे ना तुम्हाला? कशाला गबाळ होत आहे? हे एवढं गबाळ कशासाठी? नुसतं गबाळ जमा केला असं आपल्या व्यवहारामध्ये हा शब्द रूढीत आहे. म्हणजे गबाळ म्हणजे बिनकामाचं असं आहे ना. बिनकाम करावं तर कामाचं करावं म्हणजे बिनकामाचं असलेलं तसं अनेक नको म्हणले. सगळं हे गबाळ आहे. मग काय कर? एकच कर तू हरे हरे तुम्ही म्हणावे सकळ तेने माया जाळ तुटेल. मग काही करू नका. मी तर काही करणार नाही बाबा. तुकोबारायांचा परमार्थ शिकायचा असेल तर तुकोबारायाने ज्या गोष्टीला प्राधान्य दिले तेच करा. होय, आपल्याला तर कोणाला एकावरती विश्वास ठेवून बरोबर. आम्हाला तर कुठे म्हणलं एकावर कुठे विश्वास ठेवता? होय म्हणले महाराज, आपला देव एक नाही, आपला पंथ एक नाही, आपला गुरु एक नाही, हो आपलं साधन एक नाही. कधी काय करेल माणूस काही पत्ता लागणार नाही. पण म्हणले पहिल्यांदा तसं विचार करा. करायचं असेल तर सत्यच करा. आता त्याच्यात बदल पाडू देऊ नका. कराल ते हित सत्य करा. म्हणून तुकोबारायांचं मात्र असलेलं अक्षर ध्यानात ठेवा. तुकोबारायाने कोण्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणते दुसरं काही करणार नाही बाबा. मग काय करणार? मी तुझं नावच घेणार
नाव घेणार हरीच घेणार. हरी का दुसरे घ्या नाही नाही, आमचा संप्रदाय ज्यांनी सुरुवात केलाय त्यांनीच मंत्र आम्हाला दिलाय म्हणून तेच मंत्र मी म्हणणार. कोण दिलाय मंत्र सांगितलं बरं का? हरी 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 मंत्र हा शिवाचा. 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 म्हणती देवाचा त्याला मोक्ष. म्हणती देवाचा त्याला मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा. 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 म्हणती देवाचा त्याला मोक्ष. म्हणती देवाचा त्याला मोक्ष. म्हणती देवाचा त्याला मोक्ष. शंकराने मंत्र दिलाय हरी हरी हरी. होय, आता गडबडीत म्हणताना दोनदाच होतो बरं. हरी हरी मंत्र शिवाचा म्हणत होतो. आता एक केलं म्हणजे आपल्या मागे थोडं घाई आहे. म्हणजे घाईमध्ये काय होईल याचा पत्ता लागणार आहे बरोबर. हरी 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 म्हणले हरी हे मंत्र असलेलं मूळ अक्षर आहे बरं का. मूळ अक्षर आहे. हरी ओम तत्सदिती म्हणलेलं आहे बरं का. वेदाचे हे सार. कारण म्हणले वेदापासून असलेले हरी या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे आणि वेदाने हरी या शब्दाला महत्व दिलेलं आहे. मग तुकोबाराय म्हणतात मी दुसरे काय करणार नाही, हरीच म्हणणार. हरीमध्ये सगळं काही प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्ही दुसऱ्या गबाळ्याच्या भानगडीत पडू नका. हरी बोला. हो हरी बोला. म्हणजे हरी म्हणल्यावर काय होतं थोडं सांगितलं म्हणजे बरोबर सांगतात काय. हरी मुखे गाता हरी मुखे गाता हर पल चिंता हर पल. हरी मुखे गाता. हरी मुखे गाता. हर पल चिंता. हर पल चिंता.
काय ते सांगितलं. नुसतं हरी म्हटल्याबरोबर हरपली चिंता. आता साधूला चिंता वेगळी आणि आम्ही हरी हरी म्हणलं तसं आमची चिंता वाढायला लागली बरं. कारण साधूला चिंता कोणती होती, त्यांची चिंता कोणती हरण झाली. चिंता करिता हरले नारायण. कारण चिंता होती. कोणती चिंता होती. तुका म्हणे चिंता वाटे ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावे निश्चयशी. ज्या भगवत प्राप्तीला निघालेला आहे आणि ते मला मिळेल की नाही चिंताच होती. वाटलेली एका चिंता तुम्हाला तुम्हाला चिंता वाटलेली कोणती. कवा केलं लवकर सुटते एवढीच. काय की माणसाला यावं वाटतं आणि इथं आल्यावर लवकर कवा सुटते की बाबा असं वाटतं बरं. म्हणून याच्यासाठी आमची चिंता वेगळी. आम्हाला म्हणजे वस्त्राची चिंता, निवाऱ्याची चिंता, पोटाची चिंता. कारण आमच्या चिंतेचा विषय एक नाही बाबा. म्हणजे पण साधूला एकच चिंता होती. कारण म्हणले मला देवाची प्राप्ती होईल का ही चिंता होती. पण हरी या शब्दाचा असलेले उच्चार केल्याबरोबर त्या कारण भगवत प्राप्तीची आता चिंता करायची गरज नाही. आता हरली म्हणले चिंता कशाने. हरी या व्याख्याने, हरी या शब्दाने. म्हणून हरी तुम्ही म्हणा, हरी तुम्ही म्हणा. मग हरी हे कसं आहे. कारण म्हणले हरी हे व्यापक आहे बरं. कारण ज्या व्यापक स्वरूपाचं जर एखादी आपण जर चिंतन करायला लागलो तर म्हणले असलेलं तिथपर्यंत म्हणले भगवान आहे आपण तेवढे होऊ शकतो. हरी किती आहे हो. हरी कुठं नाही. हरी सगळ्याच ठिकाणी सांगतात काय. हरी येथे रे हरी तेथे रे हरी ठाव कुठलं नाही. तुम्हाला हरे हरे म्हणायचं सोपं असं सांगितलंय बरं का. हरी हरी दोनच अक्षर आहे हरी. हो म्हणजे या जर नुसत्या दोन नावाचा जर उच्चार केला तर काय होतं. तुम्ही रोज म्हणताय बरं का पण तिकडे ध्यान
भान नाही आपलं. हरिपाठ म्हणताय काय, म्हणत जावं हरिपाठ, म्हणत जावं. निदान एकदा तर म्हणत जावं, तसं दोनदा म्हणा, जमलं तर तीनदा असलेले हरिपाठ करणारे लोक आहेत. त्याला म्हणते त्रिकाल संध्या. 2 वेळेला तर करा, नाही एकतर वेळेला करा, पण न चुकता हरिपाठ जर केला काय होते. एका गावात एक वारकरी हरिपाठ म्हणत होता, हरिपाठ म्हणत होता, सारखा हरिपाठ म्हणायचा. हरिपाठ विसरायचं नाही बाबा, कारण त्याला माहित होतं हरिपाठ करते मुक्ती झाली काय होय. कारण म्हणजे हरिपाठामध्ये काय काय नाही ते बघा, सगळे काही हरिपाठामध्ये मिळेल. म्हणून त्या असलेल्या वारकऱ्याने डोक्यावरती असलेले तांब्या पाण्याचा पडला की हरिपाठ सुरू करायचा. त्याचा नियमच होता, डोक्यावर तांब्या घातलं की सुरू करायचं. मग ते असलेलं वारकरी मेला, त्याला आंघोळ घातलं जाता येत आहे बाबा, पद्धत आहे. पण तुझ्या डोक्यावर पाणी पडल्यावर सुरू केलं म्हणाले. लोक भरान पळायला महाराज. अरे म्हणले बाबा एक सवय माणसाला लागली ना, तर म्हणले हरीचे असलेल्या नुसत्या नामामध्ये जर उच्चार केला तर काय होतंय. सांगितले बाबा, हरी उच्चारणे अनंत पाप रासे, हरी उच्चारणे अनंत पाप रासे, हरी उच्चारणे अनंत पाप रासे, अनंत पाप रासे. जाती दयाचे क्षमा मात्रे, जाती दयाचे क्षमा. हरी उच्चारणे अनंत पाप रासे, हरी उच्चारणे अनंत पाप रासे, हरी उच्चारणे अनंत पाप रासे, हरी उच्चारणे अनंत पाप रासे. जाती दयाचे जेवढे प्रमाण पाठ आहे तेवढे हरीचे प्रमाण संपले. हरी उच्चारणे, हरी एवढा जरी उच्चार केला तर काय होणार आहे. अनंत पापरासे जातील या क्षण मात्रे. हे कोणाला कळतं, ज्याला पाप आहे, पाप घालवावं वाटलं, ते पाप घालवण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं ते तुमचा आमचा विषय नाही बाबा. आम्हाला पाप कशाला कळतं का. बरं झालं तर ते कशाने जाईल चिंता वाटते का, वाटत ना. कारण का आपल्याला माहिती आहे काय केलं काय होणारच नाही. कारण म्हणले जे काही करा ते तुमची शिदोरी बनणार. याच्यासाठी काहीच असलेल्या शुद्ध परमार्थिकांना कदाचित एखादी जर असलेलं पाप घडलं तर त्या पापाला पर्याय म्हणून काय असलेले साधन आहे ते करावं लागत होतं. म्हणून अनंत जन्मामध्ये केलेलं पाप नाहीस होण्यासाठी तुम्हाला बाकीचं काही करायचं नाही. म्हणले हरीच म्हणा, हरी उच्चारणे हो अनंत पापरासी जातील लयाक्षे क्षण मात्रे. म्हणून तुम्ही हरी 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 म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कारण हरीच्या व्यतिरिक्त राहायचंच नाही बाबा. काय म्हणतात, हरी बिन रैया न जाहे जेरा, 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 हरी
त्याबद्दलचं थोडं विचार माहीत झाला तुम्हाला. कारण शंकराला हरी या मंत्राचा असलेलं उच्चार करणं आवडतं, म्हणून शंकर हरिनामाचा असलेले उच्चार करतात. हरी हे व्यापकत्व परमात्म्याचं लक्षण आहे. हरी असलेले गात असताना माणसाची चिंता झाली. हरी म्हणायला लागला तर म्हणे तुम्हाला मोक्ष हातामध्ये आहे, जन्ममरण नाही. सगळ्या दुःखाची निवृत्ती हरी म्हटल्याने असलेले होत असते. म्हणून आता दुसरं काही करू नका, फक्त हरी हरी हे 2 अक्षर असलेलं आपण म्हणा. म्हणजे काही लोक म्हणले कधी म्हणावं, कसं म्हणावं, कुठं म्हणावं, कारण याचाही काय विचार सांगावा लागतो. त्याने म्हणले हरी म्हणा, कुठेही म्हणा. नाथ महाराजांनी तर मोकळं सांगितलं. काय म्हणले, हरी बोला भांडताना हरी म्हणा. भांडताना बघू जमते का, भांडताना हरी म्हणून भांडा जमल. हा, काढताना हरी म्हणून काढता येईल, पण भांडताना हरी कसं येईल. होय बोले बाबा अवघड आहे. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, बसता उठता हरी बोला, हरी बोला देता, हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला जेने, हरी बोला विजेने, एका जनाने हरी बोला, हरी बोला, हरी बोला ना तरी आबोला. व्यर्थ गर्भाला करू नका, आगाव काय बोलू नका. म्हणले हरी हरीच म्हणा. म्हणून तुकोबाराय म्हणले मी दुसरं काही घेणार नाही, म्हणून मला असलेलं तुझं हरी नाव आवडतं आणि तुझ्या नावाच्या व्यतिरिक्त पाखंड आहे. म्हणून हरे तुझे नाम गायेन अखंड. अखंड असलेले देवाचं नामस्मरण गाणार. अनेक पाखंडाने काही जाणार नाहीये. पुढे बाबा माझा असलेला पुरेपूर विश्वास असलेल्या देवाच्या नावावरती आहे. विश्वासाचा जर विचार केला तर कोणाचा विश्वास कोणावर आहे याचा काही पत्ताच नाही, भानच नाही आपल्याला. कोणावर विश्वास होय, आपला विश्वास कोणावर. आपला विश्वास आपल्यावर नाही, आपला विश्वास दुसऱ्यावर तर जाऊ दे. तुमचा विश्वास तुमच्यावर आहे का. वारी येवले बाबा कसं होते हे का नाही, तुला विश्वास नाही होईल कसं म्हणले हे आज लयच खालो बाबा कसं होते की का नाही. हाच विश्वास आपला बाबा. हो म्हणले बाबा आपला विश्वास नाही. कमीत कमी परमार्थ करणाऱ्यांना तरी विश्वास हे भांडवल पाहिजे. होय, माझा विश्वास असलेले दुसऱ्यावरती नाही. अंतरी विश्वास अखंड नामाचा माझा विश्वास नामस्मरणावरती आहे. म्हणजे महाराज तुम्ही याच्यावरती विश्वास करताय, तुम्हाला सगळं याच्याने मिळतं का. हो याच्याने सगळं मिळतं म्हणले असलेलं. काय मिळणार नाही सांगा. कारण म्हणले नामस्मरणाने मिळणार नाही या जगात वस्तू कोणती आहे. अरे सगळं काही नामस्मरणापाशी आहे, नामस्मरणापाशी आहे. हो कोण म्हणतं, वेद सांगितले बाबा. कारण म्हणले सांगितले या नामस्मरणाजवळ सगळं काही तुम्हाला प्राप्त होतं. वेद अनंत बोलिला अर्थ तुलाचे साधेला, विठोबाचे शरण लावे निज निष्ठा नाम गावे. वेदाने सांगितलं दुसरं काय करू नका. कारण म्हणे ते वेद आणि शास्त्र देखील तेच म्हणतात काय. चौवेदी दान सही शास्त्र शास्त्र 18 पुराण दुसरं काही करणार असं वाटतंय का माणसाला. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिशी गाते. 18 पुराणाचे पोटे नाही नामे विन गोष्टी.
कारण म्हणजे काही जरी केलं तरी म्हणले बाबा सगळ्यात श्रेष्ठ असलेले नामस्मरण आहे आणि त्या नामस्मरणावरती विश्वास ठेवावा. काय होणार नाही, काय होणार नाही, काय होईल मला सांगा, काय होणार नाही. काय सांगितल्यावर काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता काय पाहिजे? सगळं नावातून मिळतं, विश्वास सगळं मिळतं, पण विश्वास असला तर. म्हणून जतन करा विश्वास, करावा जतन आपुला विश्वास. हो, विश्वास नाही परमार्थ करतोय, त्याला परमार्थ करणाऱ्याला काय म्हणते माहित आहे का? सुतक माणसं असतात का? सुतक पडलेले काही लोक सुतकच बाळ घेणार पण बाळगावं लागतं. सुतक पडलेल्या माणसाने जसं असलेलं देवपूजेला वर्ज्य, पवित्र स्थानावरती तो वर्ज्य, देवाजवळ जाऊ शकत नाही. कारण तो जसा असलेला म्हणजे वर्ज्य आहे, तसा जो माणूस विश्वास नसताना परमार्थ करणारा तो देखील वर्ज्य. म्हणून आपला विश्वास मात्र जसं काय नावापाशी नाही म्हणले, हे नाव घेतलं सगळं काम पूर्ण होणार आहे, याने घ्यावे ना तिची पुरे, त्याचे काम सगळं देवाच्या नावाने पूर्ण होणार आहे. काय म्हणून सांगते? तुका म्हणे नाम पुरे माझे काम, पुरे माझे काम, पुरे माझे काम, तुका म्हणे नाम पुरे माझे काम, पुरे माझे काम, पुरे माझे काम. हो तुका म्हणे नाम, पुरे माझे काम,
म्हणले त्या नामानं सगळं काही पूर्ण होणार आहे. त्या नामावरती फक्त विश्वास असला पाहिजे. काया वाचा मनाने त्याच्यावरती ज्यांचा विश्वास आहे ते सगळं काही पूर्ण होणार आहे. आणि ते नामस्मरण असलेलं आपल्याजवळ येण्यासाठी, त्या नामस्मरणावरती आपला विश्वास बसण्यासाठी, नामस्मरण कसं आहे ते कळण्यासाठी आपल्याला एकाच्या संगतीत जावं लागतं. तो म्हणजे असलेलं आपण त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय जमणार नाही बाबा. कारण संत संगे अंतरंगे नाम डोलावे, नाम बोलावे. कारण म्हणजे संतांच्या संगतीमध्ये, म्हणून तुकोबाराय म्हणले नाव बळकट करण्यासाठी, नाव मुखाला येण्यासाठी, नावावरती विश्वास बसण्यासाठी, नाव मनात येण्यासाठी, मन नामामध्ये रंगण्यासाठी फक्त त्या संतांची संगती लागते. म्हणून तुका म्हणे आता संग तुझे नामे रंग भरू म्हणा, अंतरे विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हे विठ्ठल. मला देवाचं नाव आवडतं, देवाच्या नावाने सगळं काही मला प्राप्त होतं झालेलं आहे. मी ते घेतले, तुम्हाला घ्या म्हणून सांगतो. बरं, मी घेतोय ते घ्या, कारण मला आवडलं म्हणून तुम्हाला घ्या असं म्हणतो नाही.
अगोदर तुम्ही पण त्याचा विचार करा. म्हणून तुकाराने त्या नामावरती माझा विश्वास आहे, माझं सर्वस्व त्या नामस्मरणाने परिपूर्ण झालेलं आहे. म्हणून ते नाव कारण वेदापासून वेगळं आहे. तुका म्हणे नाम वेदाचे आगळे, ते दिले गोपाळे फुकासाठी. म्हणून ते नामस्मरण कोण कोण घेतले त्यांचे उदाहरण रोज तुम्ही ऐकता. कोण कोण घेतलं? नाम प्रल्हाद उच्चारे, नाम प्रल्हाद उच्चारे. तुम्ही म्हणाल त्याच्या घरात कोणी देवाचं नाव घेणारे नव्हते, त्या प्रल्हादाच्या तोंडाला देवाचं नाव कसं आलं? कमाल आहे ना. माय दैत्य कुळा जन्मले, बाप तर देवाचं नावच घेऊन देत नव्हता. नाव घेऊन येते देवाचे हे भ्रीत हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यप असा राजा होऊन गेला, त्याने देवाचं नावच घेऊन द्यायचं नाही. मंत्र म्हणायचं तर माझंच नाव घ्या, माझीच पूजा करा. त्यांच्या हिरण्यकश्यपूच्या पोटामध्ये हरी हरी म्हणणारा पोरगे जन्माला. तो म्हणजे कसं काय? मला काहीतरी कारण असेल. त्याचं कारण असं आहे, हिरण्याक्षय आणि हिरण्यकश्यप दोघं भाऊ. हिरण्याक्षयाचा वध देवलोकाने केला. देवलोकांच्या असलेल्या विरोधामध्ये प्रल्हाद असलेले म्हणजे हिरण्यकश्यप तप करायला निघाला. हिरण्यकश्यप असा होता महाराज,
ज्या कामामध्ये जाईल ते काम पूर्ण केल्याशिवाय मागे यायचं नाही. आणि सांगितलं बायकोला, चाललोय म्हणले मी कुठं, देवाचं सोड घेण्यासाठी मला तप करायला जायचंय. आता आम्हा तुम्हाला जाऊ देणार, परंतु ते काही म्हणते नाही त्याने. मग देवदेव करायला निघाले की आता निघालं झालं वाटते, तिकडे जावा आता काय नाही, सगळं एक केलं बाबा. म्हणून काय करावं, त्या असलेल्या कयातून म्हटले, नवरा तप करायला जातो, आनंदाची गोष्ट आहे, जा. गेला तप करायला, घोर वनामध्ये गेला आणि जाऊन असलेलं वज्रासन घातलं आणि आता डोळे झाकून तप करायला लागलेला आहे. यानं डोळे झाकला की त्या झाडावर एक पोपट होत, ते पोपट, आणि ते पोपट नारायण म्हणायचं. बरं, ते पोपट नारायण म्हटलं. याला डोळे झाकले की ते नारायण कानात पडायचं. हे काय कामाचं नाही. पुन्हा डोळे उघडायचं, थोडा वेळ झाला, पुन्हा डोळे झाकला तप करायला की ते पुन्हा पाखरू नारायण म्हणायचं. त्याला मला निघालेली वेळ बरोबर नाही म्हणले, माझं तप सिद्धीला जाय ना. आणि तो तप न करता घरला वापस आला. बायकोला आनंद वाटलं. बायकोनं पायाला पाणी दिली, पायाला पाणी दिली, पाय धुवले. म्हणजे आज धुत्यात काय धुवते, आजी धुवते, नीट घरला आल्या धुवते. आता तुम्हाला वाकडं तिकडं कोणानं आले, तुमचं पाय पडलं, पाय घेवा का धोंडा घाला तुझ्या पायावर. म्हणजे बाबा पाय बी नीट राहावं लागते. म्हणजे पाय धुवायला, पाय धुवलं, आसनावरती बसवलं मालकाला आणि जवळ मोठ्या प्रेमाने असलेले ते कयाधू बसले आणि सांगायला लागले, पतिराज, आतापर्यंत तुम्ही ज्या कामाला गेलात ते काम पूर्ण करूनच घरला आलात, पण तपाला गेलात तर पूर्ण न करता घरला आलात. काय कारण हो? गोड शब्दात विचारला गेला. नवरा दिवसभर तानातानी करून घरी आला, जर बायको गोड बोलली ना तर तानातानीचं दुःख सगळं विसरून जातं. म्हणून बरं म्हणले, घरून ह्यानं असलेले शेतात तुम्ही एवढा ताणून येतोय आणि ह्याच्यापेक्षा राग तिथं जर आता दोघात म्हणजे काय होणार, म्हणजे ठिणकी तुटते, दुसरी काही नाही झाली. म्हणून याच्यासाठी असलेलं थोड्या प्रेमाने विचारल्यामुळे, हो मालक, तुम्ही ज्या कामात गेला ते काम पूर्ण करून घरला येतात, पण आज कसं काय असलेले आलं. मग हिरण्यकश्यप मोठ्या प्रेमाने सांगायला सुरुवात केली, हे बघ म्हणजे मी डोळे झाकलो का, त्या असलेल्या झाडावर एक पोपट होतं, ते काय म्हणलं, नारायण म्हटलं. बायकोला आनंद वाटला. दुसऱ्याचं नाव, दुसऱ्याने देवाचं नाव घेतलं तर त्याला यानं मारत होता. याच्या तोंडाला देवाचं आज नाव आलं, नारायण. आनंद वाटला, आनंद वाटला. घोडदड केलं जेवायला, कोणा जेव घातलं. का हो, तुम्ही तपाला गेला आणि म्हणले तशीच घरला आलात, काय झालं? त्याने म्हणलं, काय सांगावं ग, मी डोळे झाकले की ते पोपट नारायण म्हटलं. काय म्हणलं हो, नारायण म्हटलं. कारण म्हणले त्या बायकोने त्या असलेलं दिवसभर 108 वेळेला नारायण नारायण म्हणून घेतलं. कोणाकडून म्हणून घेता का तुम्ही? हो, म्हणून घेतलं. आणि त्या दिवशी असलेला हा प्रल्हादाचा गर्भ राहिला, त्या कारणाने त्याच्या मुखाला देवाचं नामस्मरण आलं. किती घट्ट बसलं नामस्मरण, किती घट्ट बसलं. कारण म्हणजे जीव घेण्यापर्यंत प्रयत्न केला तो हिरण्यकश्यप, तरी पण नामाची त्यांची संगत सुटलेली नाही. काय प्रल्हादासी पिता करीतो जाचणे, परी तो स्मरे म्हणे नारायण. कारण म्हणजे कसलं जात करावं, कसलं जात करावं. महाराज, प्रल्हादा नाव सोड. त्याने म्हणला, नाव कसं सोडू? कारण म्हणले नाव सोडायला म्हणले मी सोडायला तयार, पण सुटणार ना. काय झाले सांगितलं, माझे मद झाले अनावर वाचा, माझी मद झाली वाचा.
माझी मत झाली अनावरणाच्या, त्या वाच्याला अनावरपणा प्राप्त झाला. काहीही केलं तर नाम वाचेपासून वेगळं व्हायला तयार नाही. काय केलं प्रयत्न? प्रल्हादा देवाचं नाव सोड. त्याला म्हणे कसं सोड? होय कसं सोडावं? सुटना ना. तो सोडवण्यासाठी केला प्रयत्न. काय केलं? भीती दाखवलं महाराज. उंच कड्यावरती नेलं. सांगितले नाव सोडतोस का ढकलावं तुला? कस करा ही इंगळी जर इकडे आल तर कस आणि कुठं असं दोन राहतात ते आणि त्या कड्यावर उभं केलं बरं काय. आणि सांगितले आता खाली दरी किती खोले बघ. म्हणजे काय करणार? नाव सोडतोस का मध्ये ढकलावं? त्यांना म्हणले मला मध्ये ढकला पण मी नाव सोडणार नाही. त्याला निर्धार लागतं. म्हटलं तर दिली ढकलून. वाटलं गेला प्रल्हाद पतन पावला. गावात म्हटलं बरं झालं म्हणले लगे घरला. अरे एवढ्या कड्यावर ढकललं तर म्हणले कोण का वाचल? तर म्हणले मारणारे कोण वाचवणारे कोण? मारणारा वेगळा आहे ना वाचवणारा वेगळा. काय लोक म्हणतात मी मारलो. तुम्ही मारत नाही. अर्जुनाला हेच सांगावं लागलं. अर्जुनाला असं तुमच्यावरच वाटत होतं. म्हणजे याला मी मारणार, मी मारलं तरच मारणार, तू मारलं तरच मारणार होय. अरे म्हणले विचार करायला मारणारा वेगळाच आहे, पाळणारा वेगळाच आहे आणि उत्पन्न करणारा वेगळाच आहे. निमित्त मात्र तू आहे. अर्जुनाला जसं सांगावं लागलं तसं असलेले म्हणले भगवंत. अरे तारणारा मारणारा वेगळा. म्हणजे बरा आहे तुझा भगवान कसा तारतो बघू. तेलाची कढई ठेवली आणि म्हणजे खाली जाळ घातलं. ते तेल कडकड म्हणजे उकळायला लागलं. होय उकळायला लागलं. त्या हिरण्यकश्यपूनं म्हटलं भटजी बुवा तेल तापले की नाही बघा. म्हणून त्या भटजीने नारळ टाकलं मारत. उठलं ते भटजीचं कपाळच फुटलं मारत त्या नारळाने. म्हणजे एवढं तापलेलं ते घातलं त्या प्रल्हादाला त्याच्यामध्ये. ते तेवढं उकळतं तेल असलेलं थडगार झालं हो. काहीच म्हणा ना का. तर देवाच्या मनात आल्यावर तुम्ही काय करणार आहे सांगा. अरे म्हणले त्या प्रल्हादाला नाना प्रकारचं जाच जरी त्यांनी करत असेल तरी पण मनामध्ये मात्र त्याचं स्मरण चालू आहे. तेलाच्या कढईतून वापस आला. ही गोष्ट कळाली की म्हणजे आमचा भाऊ प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न करतो. तो प्रल्हाद मरत नाहीये याच्यासाठी म्हणून त्यातलेल्या हिरण्यकश्यपूच्या बहिणीचं नाव होतं होळिका. होळिका तिला वरदान होतं. काय आहे? कारण म्हणजे तिला कितीही जरी जाळात उभा केलं तरी म्हणले जाळ असलेले विजून जावं पण ती जळत नव्हती.
ती जळत नव्हती. आणि ती असलेली आली सांगितली, म्हणले दादा तू ज्याला मारण्याचा प्रयत्न करू लागलास ना तसं काही करू नको. तू म्हणजे भरं लाकडं जमा कर आणि त्या लाकडावरती मी बसते, प्रल्हादाला घेऊन बसते आणि म्हणले प्रल्हादाला आग लागलं आग निघेल, कारण म्हणले प्रल्हादाला जाळेल आणि मला काय करणार नाही असं त्या होळिकेला वरदान होतं. म्हणून तिनं कारण रचवलं वर काय लाकडं रचवले आणि लाकडावरती म्हणजे मांडीवर प्रल्हादाला घेतले. त्या प्रल्हादाला विचारलं आता नाव सोडतोस का जळायला तयार आहेस का? म्हणजे जळणारा कोण जाळणारा कोण मला तसं काहीच नाही म्हणले, पण मी नाम घेणार मलावर लावावीस तू म्हणले लावले. आता ती होळिका नावाची हसू लागले, प्रल्हाद आता तू जळून मरतो म्हणजे जळणार कोण जाळणार कोण ते पुढं निघेल बाबा काय होईल. म्हणजे बाबा ज्यांना जळ म्हणून जाळ लावले ते जळणार, जे जळणार म्हणून तिला मध्ये घातलं ती जळायला लागली. ही कमाल आहे बाबा. आणि ती होळिका असलेली प्रल्हादाला मांडीवरती घेतलेली होती आणि ती जळायला सुरुवात केली. तिला वरदान होतं, पण म्हणजे वरदानही काही वेळेला कुठं होतं का? प्रल्हाद हे हरिभक्त आहेत, हरिभक्ताला त्रास देणारे होळिका स्वतः जळून गेली आणि ती जळून गेली म्हणून बोंब मारली. कधी शिमग्या दिवशी थोडी लावते दुसरं कोण नाही ते राक्षसाची बहीण होय आणि ती मेली म्हणून ठराना बोंब मारले. एक कारण आहे आणि दुसरे कारण आहे बरोबर. म्हणून प्रल्हादाला एवढं दाच केलं तरी तो काही प्रल्हादाने नाम सोडलेलं नाही. कारण म्हणजे ज्यांना असलेलं म्हणजे एवढं त्रास दिलं तरी त्या नावावरती प्रल्हादाचा ठाम विश्वास होता. पांडवाचा विश्वासही होता ना. पाहते पांडव अखंड वनवासी आणि परित्या देवाची आठवित. कारण म्हणजे भगवंताचं नामस्मरण मात्र तो विसरायचं नाही. एवढ्या विश्वासाने नाम तुमच्या अंतःकरणात ठसावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर संगतीत राहा. ज्ञानेश्वर पावते संतांच्या संगतीमध्ये राहा. म्हणून तुकोबाराय म्हणजे मला संतांची संगती द्यायलाच ना. संतांच्या संगतीमध्ये काय रात्रंदिवस देवाचं नामस्मरण चालतं आणि त्यांच्या संगतीत राहिलो तर माझं मन रंगेल. मन रंगले रंगले तुझ्या चरणीस नेसवले. पण मन कशात रंगलं, कशात रंगलेलं आहे बाबा? या नामस्मरणामध्ये रंगलेलं आहे. हो नामस्मरण हे मनाला त्याचा चाळा लागावा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. म्हणून तुका म्हणे आता दे संत संग, तुझे नामे रंग भरू मना. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया म्हणे वाचा हे चिरे प्रयत्न करा. नामावरती आपला विश्वास बसला. जेवढं विश्वास तेवढं पण तुमच्या पदरात. हे तुमचं कर्तव्य तुमच्या हातात. तू इतर कोणावरती शब्द ठेवू नका. जेवढा तुमचा नावावर विश्वास तेवढं तुम्हाला फल मिळणार आहे. म्हणून रामलिंगाच्या पुढं संकल्प करा, देवा आता तुझ्या नावाच्या वेगळं मी काही घेणार. अरे तुझे नाम गायन अखंड, यावे न पाखंड मेने काही. कोण म्हणतं त्यांचं भजन करा. तुकाराम 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 तुकाराम.
राम